नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये. तर आज सीईटीची एक्झाम जवळपास संपलेलीच आहे. फक्त आणि फक्त जे काही लाईटचे इश्यू होते तर त्याच्यामुळे ज्या री एक्झाम झाल्या होत्या त्यांच्याच एक्झाम बाकी आहेत. ऑलमोस्ट 27 तारखेपर्यंत सगळ्या शिफ्ट आपण रिव्ह्यूच्या फॉर्मॅटमध्ये कव्हर केलेल्या आहेत. सगळेच तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील. तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता. बट इथून पुढे काय करणं गरजेचं आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, आतापर्यंत आपलं 50% हे काम झालेलं आहे. तुम्ही सीईटीची एक्झाम झाली तिथपर्यंत आपलं 50 काम संपलेलं आहे असं आपण कन्सिडर करूयात. बट उरलेलं जे 50% काम आहे ते असणार आहे बेस्ट टू बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेणं. कारण की आता तुमच्या आलेल्या मार्कवरती तुम्हाला चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं हे एकच काम असणार आहे बघा. आधी हे जर तुम्ही केलं तरच तुमची जे इथून मागची 2 वर्षाची मेहनत आहे ती सक्सेसफुल ठरेल, आपण असं नक्कीच म्हणू शकतो. त्याच्यामुळे इथून पुढचे जे पण 1.5 महिना 2 महिने जे पण ऍडमिशन प्रोसेसचे असतात तिकडे आपण खूप गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. खूप सारे स्टुडंट आमचा जसा पास्ट एक्सपिरियन्स आहे तर त्याच्यावरून सांगतो, स्टुडंट काय करतात की आता एक्झाम झाले तर आता काय नाही, आता जेव्हा पर्सेंटाइल येतील तेव्हा बघूयात, किंवा ऍडमिशन प्रोसेसचं काही एवढं गांभीर्य घेत नाहीत. पण त्याचं प्रॉब्लेम काय होतं बघा, जेव्हा आपण ऍक्च्युअली इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायला जातो तेव्हा आपल्याला माहितीच नसतं की आपल्याला कॉलेज कुठलं चूज करायचंय, आपल्याला आपल्या पर्सेंटाईलनुसार कुठलं कॉलेज बेस्ट आहे, त्याचबरोबर कुठल्या इमर्जिंग ब्रांचेस आहेत. स्टुडंटचं शेवटपर्यंत जम्बलिंग असतं बघा, की कॉम्प्युटर सायन्स घेऊ, आयटी घेऊ, एआयडीएस घेऊ, इलेक्ट्रॉनिक्स घेऊ, मेकॅनिकल घेऊ का सिव्हिल घेऊ. तर हे आता ह्या जो इथून पुढचा 1.5 महिन्याचा कालावधी आहे त्याच्यात आपल्याला हे सॉर्ट करून घेणं खूप गरजेचं आहे की आपला इंटरेस्ट कुठल्या ब्रांचमध्ये आहे, आपल्याला फ्युचर कुठल्या ब्रांचमध्ये आपलं ब्राईट आहे, ते सगळं माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठीच युनियन एज्युकेशन मार्फत आपण एक फ्री सेमिनार अरेंज करतोय बघा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फ्री सेमिनारची लिंक नक्कीच मिळून जाईल, तुम्ही नक्की जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेलीच आहे. त्या सेमिनारमध्ये काय काय कव्हर होणार आहे बघा, की कुठले इमर्जिंग ब्रांचेस आहेत, कुठले कॉलेजेस तुमच्या पर्सनल अकॉर्डिंग तुम्हाला मिळू शकतात, कॉलेजचं रँकिंग कसं असतं, ते कसं केलं जातं, तर आपल्याला कशा रिगार्डिंग कॉलेजेस चूज करायचे आहेत, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत, अशाच प्रकारचे जे छोटे छोटे बारकावे असतात त्याच्या रिगार्डिंग आपण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऍडमिशन प्रोसेस कशी चालते हे स्टुडंटला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण की आता इथून मागं कसं होतं की तुम्ही एखाद्या शाळेमध्ये गेलात किंवा कॉलेजमध्ये गेलात तर त्या कॉलेजला तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला ऍडमिशन मिळत होतं. पण इथून पुढे तसं नसणार आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो, ही जी इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस असते ही खूप किचकट असते, किंवा आपण नक्कीच म्हणू शकतो किचकट आहे, पण ती व्यवस्थित समजली तर खूप सोपी आहे बघा. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो की इथून पुढे काय प्रोसेस असणार आहे, कशी असणार आहे. तर एक लक्षात घ्या, इथून पुढं आता जसं की आपल्या सीईटीची एक्झाम झालेलीच आहे, त्याच्यानंतर साधारणपणे 20 ते 25 दिवसांनी आपल्याला आपली आन्सर की बघायला मिळेल. तर आन्सर की काय प्रकार असतो, आन्सर की म्हणजे तुम्ही सीईटीच्या एक्झामला कुठले कुठले रिस्पॉन्स फिल केले ते तुम्हाला लिस्ट येते. म्हणजे लाईक जे पण तुमचे क्वेश्चन्स आहेत तर त्याच्यात कुठला ऑप्शन चूज केलाय तो येते, आणि जे ओरिजिनल म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे त्याची लिस्ट येते. सो तुम्हाला ते दोघे समोरासमोर ठेवून आपले किती क्वेश्चन्स बरोबर आहेत किंवा किती मार्क्स पडत आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतात. त्याचा फायदा काय होतो की जेव्हा आपल्याला पर्सेंटाईल येतात तेव्हा आपण कम्पेअर करू शकतो. हा ठीक आहे, मला सपोज 110 मार्क येत होते, सो त्या अकॉर्डिंग मला साधारणपणे 92 ते 95% 95 पर्सेंटाईल पडायला हवे. सो हा एक अंदाज असतो. ठीक आहे, तर ह्याच्यावरून एक फायदा असा होतो की जेव्हा आपण आपल्याला स्कोर येतोय तेव्हा आपण चेक करू शकतो का आपल्यासोबत काही गडबड तर झालेली नाही आहे ना. सो असं असतं बघा. तर ही आन्सर की आल्यानंतर एक साधारणपणे 15-20 दिवसांनी आपल्याला आपला जो पण रिझल्ट आहे तो बघायला मिळतो. त्याच्यामध्ये जसं पर्सेंटाईल बेसिसवरती हा रिझल्ट आपल्याला डिक्लेअर होतो. तर ते पर्सेंटाईल वर्सेस मार्क हा काय प्रकार आहे त्याच्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ नक्कीच बनवूयात. कारण की ह्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगणं खूप कठीण आहे. तर त्याच्यावरती व्हिडिओ आपण नक्कीच अपलोड करूयात, काहीच अडचण नाही. ठीक आहे, तर रिझल्ट लागला, आन्सर की आली, त्याच्यानंतर पुढचं काय असणार आहे, त्याच्यानंतर काही काही स्टुडंटच्या बाबतीत जसं मी मगाशी म्हटलं होतं की पर्सेंटाईल थोडे कमी येत आहेत, मार्क्स थोडे जास्त होते. सो अशा स्टुडंटला एक विंडो ओपन होते, लाईक ग्रेव्हन्स विंडो. तर त्या विंडोमध्ये आपण चॅलेंज करू शकतो की मला थोडे मार्क कमी जास्त होतात, किंवा आपण हार्ड कॉपी सुद्धा मागू शकतो. सो ह्या विंडोमध्ये हे दरवर्षीच ओपन होते असं नाही. तर भरपूर साऱ्या स्टुडंट सोबत मार्क आणि पर्सेंटाईल मध्ये तफावत बघायला भेटत असेल तरच ही विंडो होते. तर होप सो असा मोस्टली सीईटी सेल खूप 0.1% स्टुडंटच्या बाबतीतच फक्त प्रॉब्लेम येतो, बाकी कोणाच्या बाबतीत प्रॉब्लेम येईल, त्याच्यामुळे जास्त काही काळजी करायची गरज नाही. तर ही प्रोसेस झाली. तर ह्याच्यानंतर आपल्याला इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असतं बघा. तर ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय असणार आहे,
की आता जवळपास सीईटीची एक्झाम 3.5 लाख प्लस स्टुडंटनी दिलेली आहे. तर हे सगळे स्टुडंट इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये ऍडमिशन घेणार आहेत का? तर नाही. विद्यार्थी मित्रांनो कसं असतं, जोपर्यंत फ्रीची प्रोसेस चालू आहे तोपर्यंत खूप सारे स्टुडंट ह्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतात. पण जेव्हा ऍक्च्युअल ऍडमिशन घ्यायचंय तेव्हा थोडे स्टुडंट बाजूला सरकतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला जी पण सीईटी सेलची फी आहे 1,000 रुपये 1,500 रुपये ती भरून तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये सामील व्हायचंय, तोपर्यंत बाकीचे मुलं जॉईन असतात या प्रोसेसमध्ये. जेव्हा ती विंडो ओपन होईल तेव्हा साधारणपणे जे स्टुडंट मेडिकल लाईनला असतील किंवा जेई स्टुडंट असतील तर ते स्टुडंट इलिमिनेट होतात. त्या 3.5 लाखापैकी साधारणपणे 2-2.5 लाख स्टुडंटच ऍक्च्युअल प्रोसेसमध्ये येतात. तर हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचे जे पण डॉक्युमेंट आहे ते व्हेरीफाय करायचे असतात. त्याच्यानंतर परत त्याच्यात ग्रीव्हन्स असतो, लाईक म्हणजे कुठलं डॉक्युमेंट अपलोड करताना काही चूक झाली आहे किंवा नावात मिस्टेक आहे किंवा डेट ऑफ बर्थ मध्ये मिस्टेक आहे, तर हे सगळं आपण चेक करू शकतो आणि ते रिवाइज करू शकतो. तर त्याला ग्रीव्हन्स विंडो म्हणतात. ते जेव्हा केव्हा येईल तेव्हा आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच अपडेट देऊया. तुम्ही नक्कीच आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ठीक आहे, तर ग्रीव्हन्सची प्रोसेस झाली. त्याच्यानंतर पुढचं येतं ऍक्च्युअल ऍडमिशन प्रोसेस, ती म्हणजे कॅप राऊंड. तर कॅप 1, कॅप 2, कॅप 3 असे 3 राऊंड होतात. तर हे जे राऊंड असतात ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, कसं करायचं असतं, तर ते आपण आपल्या जे पण सेमिनार होणार आहे त्याच्या डिटेलमध्ये डिस्कस करूयातच. कारण की ह्या व्हिडिओमध्ये ते सांगणं पॉसिबल नाहीये. कारण की जेव्हा आपण ऍक्च्युअल प्रेझेंटेशन करणार आहे तेव्हा तुम्हाला ते अॅक्युरेट कळेल की ही प्रोसेस अशी होते, अशी होते, अशी होते. आणि हे 3 कॅप राऊंड सोडून पण अजून काही राऊंड असतात. त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशन राऊंड असेल, स्पॉट राऊंड असेल, त्याच्यानंतर वॅकन्सी अगेन्स्ट कॅन्सलेशन असेल, ए कॅप राऊंड असेल. तर हे सगळे जे राऊंड असतात त्याच्यावर पण आपण डिस्कस करणार आहोत, काहीच अडचण नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या एकंदरीत ऍडमिशन प्रोसेसमध्ये असतात. त्या सगळ्या गोष्टीकडे आपण मेन फोकस करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण हे करणार आहे तेव्हाच आपल्याला चांगलं कॉलेज भेटणार. आणि जर तुम्ही इथं आळस केलात, कंटाळा केलात, तर तुम्हाला कुठेतरी डोंगरातल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागणार आहे. आता मी सारखं 4-5 व्हिडिओमध्ये रिपीट केले तर का डोंगरातलं कॉलेज मिळेल, डोंगरातलं कॉलेज मिळेल. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल हे डोंगरातलं कॉलेज आहे काय? विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, डोंगरातले कॉलेज असे असतात का त्या कॉलेजला फक्त इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, प्लेसमेंट रेट खूप कमी आहे, फॅकल्टी चांगल्या नाही. तर अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यापासून आपल्याला वाचायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे चांगले कॉलेजेस आहेत तुमच्या पर्सनल अकॉर्डिंग काय काय असणार आहे, कसे काय असणार आहेत, ते आपण आपल्या फ्री सेमिनारमध्ये नक्कीच डिस्कस करूयात. नक्की या, नक्कीच भेटूयात आपल्या फ्री सेमिनारमध्ये. जर तुम्हाला अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करू शकता. आणि इथून पुढे तुम्हाला कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ हवे ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाका. आपण नक्कीच त्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूयात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथून पुढे आपण असे काही व्हिडिओची सिरीज आणणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त ऍडमिशन प्रोसेसमध्ये हेल्प होईल. ती जी व्हिडिओची सिरीज असणार आहे ती नक्कीच युट्यूबवरती फर्स्ट टाइम असेल, तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ चेकआउट करू शकता. येणाऱ्या दिवसामध्ये आपण ते नक्कीच व्हिडिओ घेऊन येत. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी तुम्ही युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, कमेंट करू शकता, शेअर करू शकता. धन्यवाद मित्रांनो, भेटूयातच काउन्सिलिंगमध्ये.